आणि यानंतर आजच्या दिवसातली एक आणखी महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी अनेक कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करून नववर्षाचा गिफ्ट दिलं। तर 1 कोटीहून अधिकचं बक्षीस असलेल्या 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा फडणवीसांनी बोलून दाखवली होती। त्यानंतर फडणवीसांनी गडचिरोलीत अधिक लक्ष द्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय। त्यामुळे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद फडणवीस स्वतःकडेच ठेवतील की नाही हे आता पाहावं लागेल। गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं, तर काही विकास कामांचं भूमिपूजन देखील करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीला नववर्षाचं गिफ्ट। अहेरी ते गर्देवाडा बस सेवेचं उद्घाटन। लॉयड मेटल कंपनीच्या विविध विभागांचं उद्घाटन। C60 जवानांचा सत्कार। माओवाद्यांची शरणागती। शाळकरी मुलांशी संवाद। दरम्यान गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेली ताराक्का नेमकी कोण आहे, आपण नजर टाकूया। 1986 पासून नक्षल चळवळीत सक्रिय होती ताराक्का। सामान्य नक्षलवादी गडचिरोली प्रमुख ते महिला कमांडर DKZC पर्यंत तिला बढती मिळाली। अहेरी, पेरीमली, भामरागड, बिनागुंडा या दलाचं तिनं नेतृत्व केलंय। ताराक्काकडून अनेक पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ले करण्यात आले होते। 1991चा ताडगाव स्फोट, 10 SRPF जवान ज्यामध्ये शहीद झाले होते, त्यात तिचा सहभाग असल्याचं बोललं जातं। तर 1994 सालचा अहेरी स्फोट ज्यामध्ये 5 पोलीस शहीद झाले होते, यातही ताराक्काचं नाव जोडलं जातंय। 2008 मध्ये मरकेगाव, मुंगेर, हत्तीगोटा स्फोटातही तिचा सहभाग राहिलाय। 2009 ला लाहेरी इथे स्फोट झालेला होता, ज्यामध्ये 18 पोलीस हे शहीद झाले होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।